थोडस पक्षींनी मित्रांनो टोर्क म्हणजे ही काट झाले त्वचाही मारल्यात, पण एवढं काय झालं नाही तर ही एक गावलंय. आता आपल्याला स्टार्टिंगलाच मित्रांनो पहिलं हात लावला की पहिलंच आपल्याला रामफळ पिकलेलं गावलं. तुम्हाला नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या विशाल ब्लॉग्स 12 यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघत असाल आपले दोन मित्र आल्यात आणि अगोदर एक व्हिडिओ टाकलेला तुम्हाला माहिती आहे रामफळाचा. तर त्या व्हिडिओला तुम्ही इतका प्रतिसाद दिला आणि आज पुन्हा एकदा आपण पार्ट 2 तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की मित्रांनो नक्की सांगणार आहे. आणि मला कमेंट पण आलत्या की तुम्ही रामफळ काढून विका मार्केटला, आता सध्या खूप म्हणजे महाग जातात. तर त्यासाठी मित्रांनो आपण आलेलो आहे. तर आपण प्रयत्न करणार आहे विकायचा. आणि हे तुम्ही पाहू शकता, ही आपला मित्र आहे आणि ही बघा ही, आणि इकडे एक मित्र आहे. तर आपल्या मित्राचे रामफळ झाडाचे प्रकार 2. आणि आम्ही काय करतो मग दरवर्षी मित्र आहेत ना रामफळ काढतो पिढतो बरं का, खायला बिला आम्ही वरच झाडावर चढून खातो बरं का. आणि आम्ही काय म्हणजे काढत नाही. पण ह्या वर्षी इतकी रामफळ लागलेत का नाही रामफळ झाडाला काही सांगायच नको. तर आज तुम्हाला दाखवणार सर्व प्रॉपर. तर आम्ही आता एक जण आपला मित्र तिकडे गेला आणि 2 जण आहे. तर चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की रामफळ मित्रांनो किती. तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बघा आपण हा इकडं हा का मित्र आहे आणि हे रामफळाचे झाड आहेत तुम्हाला दाखवतो. तर हा का ही एक झाड आहे, ही एक झाड आणि ह्या साईडला एक झाड आहे. हा का मित्रांनो ही झाड आहे का नाही, ही हे जेवण जास्त थोडंसं मोठं आहे आणि ह्या झाडाला पण रामफळ आल्यात. पण ह्या झाडापेक्षा ह्या झाडाला खूप रामफळ आल्यात. तर तुम्हाला दाखवणार. तर इकडे या. तर हा का आता आपण 2 मित्र आहे मित्रांनो. तर आता आपण वर चढू आणि तुम्हाला दाखवू नक्कीच किती रामफळ आहेत पिकलेले गावतात का. आपण अगोदरचा व्हिडिओ काढला तुम्हाला माहिती आहे, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय इतकी रामफळ पिकलेली गावली नव्हती. तर आपण आज आलेलो मित्र 4-7-8 दिवसांनी आज आलेलो आहे पुन्हा एकदा आपण व्हिडिओ काढण्यासाठी. कारण की त्या व्हिडिओ तुम्ही इतका प्रतिसाद दिला की म्हणलं पुन्हा एकदा मला मित्रांनो व्हिडिओ प्रॉपर दाखवावा नक्की रामफळ किती आल्यात आणि किती पिकलेले गावतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका. आणि कोण नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज मला तर वाटतंय मित्रांनो खूप मजी पिकलेले गावतात. कारण की आपण खालनं जर बघितली का नाही, खालनं मित्रांनो खूप रामफळ आलेले आहेत आणि अशी पिकल्यासारखे दिसतात. तर तुम्ही ह्या साईडला बघा, ह्या साईडला तुम्हाला दाखवत मित्रांनो. तर ही बघा इथं पण लागलेले आहेत रामफळ. आणि ह्या साईडला पण बघा, ह्या साईडला काही इथं पिकलेलं दिसतंय तुम्ही पाहू शकता. आणि खूप रामफळ आहेत. तर आता आपण जाऊ, आता झाडावर चढू आणि काढू. तर काही 2 जण मित्र आलेत आणि हा का हे 2 जण. तर आपण 3 जण आलोय. तर आता आपण रामफळ काढू आणि तुम्हाला दाखवू. असंच मित्रांनो ब्लॉग आहे ना कंटिन्यू बघा, तर तुम्हाला काय नाही रे. तर चला टाईम नाही का आता आपण मित्रांनो काढायला सुरू करूया. तर आपण काय काढणार नाहीत, फक्त पिकलेले काढणार आहे. तर चला मित्रांनो किती गावतात बघूया. तर मित्र पण म्हणला मला खायचं रामफळ, तर म्हटलं चल. आणि आपला मित्र पण आलाय तुम्हाला माहिती आहे हे बघा. तर चला काढायला सुरुवात करूया मित्रांनो. तर असंच कंटिन्यू ब्लॉग बघा. तर चला आता आपण वर चढू मित्रांनो झाडावरती आणि किती गावतात बघू आपल्याला. झाड कसं बघायला गेलं का नाही खूप उंच आहे बरं का. मित्रांनो का हे आपल्याला गावले रामफळ, पण थोडंसं कच्च आहे. तुम्हाला म्हणलेलं का नाही तर पिकलेलं गावणार. आणि फायनली पिकलेलं गावले काही. थोडंसं पक्षींनी मित्रांनो टोर्क म्हणजे ही काट झाले त्वचाही मारल्यात, पण एवढं काय झालं नाही. तर ही एक गावलंय. आपण खाली टाकू मित्राकडे. हा मित्राकडे खाली टाकतोय. हा का मित्राकडे टाकलं. आणि ही एक हा का ही एक पिकलेलं गावलंय. हे बघा कसलं सुंदर दिसतंय बघा. आणि खायला पण एकदम चांगलं आहे आणि गोड लागतंय. ह्या काही पिकले तुम्हाला वाटतं का. हा पिकले दबतंय सगळं. आणि एक मित्राकडे टाकू आपण मित्राकडे. हा का आता आपल्याला स्टार्टिंगलाच मित्रांनो पहिलं हात लावला की पहिलंच आपल्याला रामफळ पिकलेलं गावलं. तुम्हाला म्हणले का नाही तर रामफळ पिकलेलं आपल्याला गावणार. कारण की खालनंच आपल्याला सुद्धा पिकलेली. तर आणि किती गावतात बघू आपण. तर आपल्याला 2 गावली. ह्या साईडला बघू ती गावतात.
आणि मित्रांनो आपण तुम्हाला वर येऊन प्रॉपर दाखवतो बरं का संपूर्ण, कारण की आपला मित्र पण वर आलाय आणि कॅमेरा धरलाय आणि तिने म्हटलं आज तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. त्यामुळे म्हणलं आज आपल्या मित्राला पण बोलवून घेतलं आणि त्याला कॅमेरा धरायला लावलाय. तर आता आपण इकडे जाऊन बघू तर किती गावतात ती. तर 2 तर गावल्यात आपल्याला. एक सापडलं आपल्याला पिकलेलं रामफळ. तर आणि बघू. सगळं एक गावले आपलं रामफळ. तर आपण खाऊन बघू पार कसं आणि तुम्हाला दाखवतो कसलं गाव आहे बघा आणि कसलं गोड आहे. आम्ही दोघंच खातो. एकदम गोड आहे. इतकं बाहेर लागते का नाही खायला. मित्रांनो त्या साईडची आपण रामफळ तुम्हाला दाखवली आणि तिकडे आपल्या 3-4 रामफळ पिकलेली गावली आणि इकडे सध्या आपण बघतोय बरं का रामफळ पिकलेली. पण ह्या झाडाला आता सध्या रामफळ पिकलेली गावत नाहीयेत बरं का आपल्याला. तरी प्रयत्न करूया आपण किती गावतात. ह्या साईडला आपण बघितलं, त्या साईडला पण गाव नाहीत. आता आपण त्या साईडला जाऊ, त्या साईडला पिकलेली गावतात का बघू. कारण ह्या झाडाला मित्रांनो 2 झाड आहेत ना. तर 2 झाडाला काय विषय होते, ती झाडाला पिकल्यात आणि ह्या झाडाला आणि पिकलेली मित्रांनो नाहीत बरं का. 1-2च गावली तरी गावते एखाद्या वेळेस नाही गावायची. तर बघू नक्कीच हे झाडाला गावतात का. मित्रांनो का तिकडं सगळीकडे बघितलं आपण रामफळ. ह्या साईडला काय गावलं नाही, पण एक गावलं ते पण पाखरांनी खाल्लेलं गावलं तुम्ही पाहू शकता. आणि हे काय आपण खाणार नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की कोणता बी पक्षी खातो. त्यामुळे हे आपण पाखरांना पक्ष्यांनाच खायला आपण हे इथं ठेवू कुठंतर. हे बघा इथं ठेवतो आपण पक्ष्यांना खायला, असं पडू नये असं ठिकाणी. बघा इथं ठेवतो आपण. इथं ठेवलंय मित्रांनो. ते पक्षी खात्याने परत वर येऊन. पण ह्या साईडला तर पिकलेले नाहीयेत. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो ह्या झाडाला आपण सगळीकडे बघितली बरं का रामफळ, पण पिकलेलं एक फक्त गावलं, ती पण पक्ष्यांनी खाल्लेलं गावलं. आणि आता इथं काय झालं, इथं रामफळ. तर मित्र म्हणला हे पिकलेलं दिसतंय आणि आपण हात लावला असं पिकलेलंच आहे. तुम्हाला दाखवतो. आणि ही बघा मित्रांनो, ही फक्त आपल्या शेताकडे खायला भेटतं बरं का, ताजं ताजं. आणि ती पण ताजं ताजं मित्रांनो पिकलेलं आपल्याला ती पण झाडावर चढून खायला भेटतं. झाडावर बसून आपण खातो. हे बघा बघा हे किती म्हणजे कसलं दिसतंय, किती सुंदर आहे बघा. रामफळ पिकलं घालून संपूर्ण पिकलं. हे बघा ह्या साईडला ह्या का हे बघा. आणि कलर पण कसा आहे बघा. हे बघा आपल्याला पिकलेलं गावलं. आणि आता आपण त्याच्या 2 फोडी करूया. आता मित्रांनो हे आता 2 फोडी केल्यात. तर आता आपण खाली जाऊ आणि खाली जाऊन खाऊ. चला मित्रांनो काही 3 पिकलेली गावली आपल्याला आणि एक पिकलेली. सर्वात खूप भारी पिकलेली बरं का. आता मित्राला एक देऊ आपण. तर निम्म दिलं आणि आपण निम्म खाऊ. आणि ही पहिल्यांदा खाल्लेलं का नाही आपण मित्रांनो. तर ह्या झाडाचं होतं. तर ह्या झाडाचं आपण कसं लागतंय बघू खायला. एकच नंबर लागते मित्रांनो. दोन्ही झाडाची एकच चव आहे बरं का. म्हणजे गोड 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 पण आहे का नाही, दोन्ही झाडाचा एकच आहे. वेगवेगळे झाड आहेत पण चव मात्र दोन्ही पण म्हणजे रामफळाची एकच लागते. दोन्ही झाडाची भारी लागते. हे बघा कसलं मांद आहे मित्रांनो रामफळ. मित्रांनो हे बघा रामफळ 3 गावल्यात आपल्याला पिकलेली आणि खूप असते ना बरं का. पण आपण सगळं काय बघितलं नाही. आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ काढून दाखवला, कारण की त्या व्हिडिओ तुम्ही इतका प्रतिसाद दिला आणि म्हटलं पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपण एक व्हिडिओ नक्कीच काढावा. आणि आज तुम्हाला प्रॉपर दाखवलं. आणि हे बघा
का आपल्याला 3 कावड्यात पिकलेली आणि ते मित्र खातोय बघा. आत्ताच खातोय ती कसं लागतंय तुला खायला? लय भारी. गोड लागतंय का? एकदम गोड आहे मित्रांनो. आणि मित्राला त्या दिवशी मित्र नव्हता आला तर आपला दुसरा मित्र आलेला, तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, तो होता. आणि आता जाऊ आपण घरी मित्रांनो घेऊन. तर चला आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार. आणि मराठी माणूस आहे, मराठी माणसाला नक्कीच आपल्या सपोर्ट करा मित्रांनो. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप म्हणजे प्रतिसाद दिला आणि खूप ती व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल होती. तर त्याच्यामुळे म्हणलं की अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि आलो. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया आणि पुन्हा एकदा एका भन्नाट अशा मित्रांनो व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला.